जे मल्हार सगळ्यांना. तर चला इकडं सकाळची एक गाडी भरून दिली होती आणि परत एक दुसरी गाडी भरायची होती. आता ऊन वाढलं की पाण्याचे ऑर्डर वगैरे वाढतात, त्याच्यामुळं हे माझं आता दिवसभर माझं हेच काम चालू असतं, नुसतं जार भरायचं. घरातलं उरकलं की समजा जार कर इकडं तिकडं सगळीकडं लक्ष द्यावं लागतं. आणि मग नंतर सगळे जार खाली घेतले आणि लगेच इकडं जारवर पाणी मारून घेतलं. जारवर पाणी मारून घेतलं, बाकीचे लगेच सगळे जार भरून घेतले. त्यानंतर परत त्यांचा फोन आला की बॉटल पण भरायच्या होत्या. मग लगेच बॉटल भरून घेतल्या आणि बॉटल जास्त नव्हत्या भरायच्या, 10-12च बॉटली भरायच्या होत्या. आणि त्यानंतर लगेच कपडे धुवून घेतले. कपडे धुतल्याच्या कपडे धुवून घ्यायला म्हणजे आता कळते ऊन होतं आहे, त्याच्यामुळे ना सकाळच्या लवकरच कपडे धुवून घ्यावं वाटते. कारण की मग एकदा ऊन पडलं की मग ना अजिबात बाहेर निघू वाटत नाही. तर इकडं अगोदर लगेच कपडे धुवून घेतले. कपडे धुवून घेतल्याच्या नंतर इकडं वाळत घातले. आणि माझं खूप म्हणजे खूप ना काही कामच असतं. कामात काम एक काम करायला लागले की दुसरं काम असतं. तर कपडे धुवून घेतले. बाकीचं भांडे वगैरे घासायचे होते ते पण घासून घेतले. आणि इकडे गिऱ्हाईक वगैरे येतात तर ते पैसे वगैरे घेतले. आणि नंतर ना दुपारनं असं थोडंसं वातावरण झालं होतं पावसासारखं. आणि मग म्हणलं येतो का काय पाऊस काय माहिती, पण तवा तर नाही आला. मग मस्त अशी मी ना जेवणामध्ये आज नुसते शिळ्या भाकरीचे कुटके केले ते चपातीचे. मग तेच असे इकडं खाऊन घेतले. आणि कुटके खाल्ल्याच्या नंतर निवांत झोपले होते. त्यानंतर परत इतकं आभाळाचं वातावरण ना हे झालं होतं. मग जेवण करून असे थोडे निवांत पडले आणि उठले. ते असं काहीतरी वातावरण अचानक इतका पाऊस सुरू झाला, खूप पाऊस झाला आमच्या इकडे. तर चला आता इथंच आमच्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास सुद्धा लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.